खानापूर फाट्याला फेमस खिचडी खावा म्हणलं, पण एकाच ठिकाणी दोन फेमस खिचडी होते. यांच्या नादात आम्ही फेमस व्हायला नको म्हणून सरळ निघून गेलो. तर नमस्कार मित्रांनो, मी संगम पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. आपल्याला जायचं होतं लग्नाला. त्यासाठी सर्वात अगोदर पेट्रोल पंपावर जाऊन राऊंड फिगर 500 रुपयाचं पेट्रोल टाकलं. त्यानंतर निघालो पुढे. अंबानी जेवढा बिझी नसतो हा तेवढा बिझी असतो. सिटीमध्ये रोडवरून गाड्या चालतात, पण आपल्या इकडे गाई म्हशी पण चालतात. अच्छा. त्यानंतर निघालो खानापूर मार्ग ते लग्नाच्या गावला. वाटेत आपले मोठे बंधू भेटले, म्हणजेच किरणभाई औलवार. त्यानंतर एवढा बेकार रस्ता लागला. रोडवर गाडी आहे का गाडीवर रोड आहे हेच कळत नव्हतं. नेमकं गावाच्या विकासासाठी आलेला पैसा चाललाय कुठं म्हणतो. अभी मैं गाली नहीं दे सकता. त्यानंतर फायनली पोहोचलो आपण त्या गावामध्ये. गावात आल्याबरोबर डुक्कर आडवं गेलं, तरी आम्हाला काही फरक पडत नाही. ये भगवान क्या जुलूम है. गावातले रस्ते बघून तर असं वाटू लागलं होतं की आता मी काय सांगू शकत नाही कसं वाटू लागलं होतं. त्यानंतर आल्या लग्नाच्या मंडपामध्ये गाडी साईडला लावलो. मग तिथं आपले काही मित्र भेटले, थोडेफार फोटो काढलं. त्यानंतर इकडे तिकडे स्वयंपाकाची तयारी चालूच होती. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. त्यानंतर एक नंबर मध्ये चिकूच्या झाडाखाली बसून जेवण करून घेतलं. असं वाटू लागलं होतं आता जसं काय एसीच्या रूम मध्ये बसून जेवण करायला. तिथं मला एक नवीन फळ दिसलं. याचं नाव का मला माहित नाही. तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट करून सांगा. थोडं मित्रांसोबत गप्पा मारल्या आणि निघालो देगलूरकडे. गुरुभाऊला म्हणलं तू गाडी चालव, मी मागे बसतो, कारण आपल्याला तेवढी गाडी चालवा येत नाही. हा तर आता शॉर्टकट रस्ता म्हणत म्हणत पार माळावर गाडी घातला. कसा आहे मामा, एका हातात मोबाईल एका हातात फोन. खानापूर फाट्याला फेमस खिचडी खावा म्हणलं, पण एकाच ठिकाणी दोन फेमस खिचडी होते. यांच्या नादात आम्ही फेमस व्हायला नको म्हणून सरळ निघून गेलो. त्यानंतर पोहोचलो देगलूर मध्ये. तिथे भेटले आपले रजिस्ट्रार आदिल भाई. त्याला भेटून निघालो घराकडे. वाटेतच सोडला आपल्या राहुलला आणि मग निघालो आम्ही कडेकडेने घराकडे. तर भावांनो, आपला आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा, फॉलो करायला का अजिबात विसरू नका. भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र भावांनो.